तुम्हाला एक गंमत सांगू का? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही कोणाशी बोलाल ना, तेव्हा जरा त्यांच्या पायांकडे लक्ष द्या. जर त्यांचे पाय तुमच्या दिशेला असतील, तर समजायचं की त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलण्यात खरंच रस आहे. पण जर त्यांचे पाय दरवाजाच्या दिशेने असतील, तर त्यांना तिथून निघायची घाई झाली आहे असं समजा. अगदी खरंय. आपली बॉडी लँग्वेज म्हणजे आपली देहबोली कळत-नकळतपणे खूप काही सांगून जाते. आणि आज आपण अशाच एका महत्वाच्या देहबोलीवर बोलणार आहोत, ती म्हणजे हँडशेक. कधीतरी कोणीतरी आपला हात इतका दाबतो किंवा विचित्र पद्धतीने पकडतो. नक्की काय सिद्ध करायचं असतं त्यांना? चला, आज ह्यामागचं वर्चस्वाचं मानसशास्त्र उलगडून पाहूया. हो, आणि याला मानसशास्त्रामध्ये एक नाव आहे, हस्तांदोलनाचे राजकारण. ऐकायला थोडं वेगळं वाटतंय ना, पण खरंय, एका साध्या हस्तांदोलनात सुद्धा कळत-नकळत एक पॉवर प्ले सुरू झालेला असतो. असा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल. विचार करा, तुम्ही तुमच्या नवीन बॉसला किंवा एका मोठ्या क्लायंटला भेटता. तुम्ही हस्तांदोलनासाठी हात पुढे करता, पण समोरची व्यक्ती तुमचा हात अशा प्रकारे पकडते की त्यांचा हात वर येतो आणि तुमचा खाली दाबला जातो. त्या एका क्षणात नाही म्हटलं तरी एक प्रकारचं दडपण येतच. बरोबर. आणि नेमकं ह्याच अनुभवाला हस्तांदोलनाचे राजकारण असं म्हणतात. बघा, हस्तांदोलन म्हणजे कोणत्याही भेटीतली पहिली शारीरिक देवाणघेवाण. आणि आपला मेंदू इतका हुशार असतो की तो या स्पर्शावरून पहिल्याच सेकंदात ठरवतो की इथे वरचढ कोण आहे. त्यामुळे हा फक्त हॅलो म्हणण्याचा एक प्रकार नाहीये, तर हा एक नकळतपणे सुरू झालेला मानसिक पॉवर गेम आहे. तर मग या पॉवर गेममध्ये नक्की संकेत कोणते वापरले जातात? मुख्यत्वे 2 प्रकारचे संकेत असतात. एक असतो वर्चस्व दाखवणारा आणि दुसरा असतो नम्रता किंवा शरणागती दाखवणारा. चला तर हे ओळखायचे कसे ते बघूया. हे ओळखणं खरं तर खूप सोपं आहे. पहिला प्रकार आहे पाम डाऊन, म्हणजे समोरची व्यक्ती हँडशेक करताना आपला तळहात जमिनीच्या दिशेने ठेवते. हा एक वर्चस्ववादी संकेत आहे. नकळतपणे ते असं सांगत असतात की इथे माझे नियम चालतील. आणि याच्या अगदी उलट आहे पाम अप, म्हणजे समोरच्या व्यक्तीचा तळहात आकाशाच्या दिशेने असतो. हा एक नम्रतेचा किंवा आपण म्हणू शकतो की एक सबमिसिव्ह संकेत आहे. जणू काही ते म्हणत आहेत की जसं तुम्ही म्हणाल तसं. आणि गंमत म्हणजे हा प्रकार फक्त आपल्या वैयक्तिक भेटींपुरता मर्यादित नाहीये. जागतिक स्तरावर मोठमोठे नेते आणि आपल्या भारतीय संस्कृतीत सुद्धा याचे वेगवेगळे अर्थ आहेत. आणि ह्यावर झालेलं संशोधन तर आणखीनच रंजक आहे. हो ना, देहबोली तज्ज्ञ ॲलन पीज यांच्या संशोधनात असं आढळले की जगातले बहुतेक यशस्वी आणि आक्रमक सीईओज जाणीवपूर्वक पाम डाऊन हँडशेक वापरतात. इतकंच काय, मोठमोठे जागतिक नेते जेव्हा भेटतात तेव्हा फोटो काढताना आपला हात वर कसा राहील यासाठी त्यांच्यात एक छोटीशी कुस्ती सुरू असते. अगदी. पण याच्या उलट आपली भारतीय परंपरा बघा, नमस्ते. दोन्ही हात जोडलेले म्हणजे 100% समानता आणि आदर. पण आता आपणही हँडशेक स्वीकारलाय आणि त्यात कधीकधी बोन क्रशर म्हणजे हाडं मोडतील इतका घट्ट हात दाबला जातो. अनेक जण याला आत्मविश्वास समजतात, पण खरं तर तो समोरच्या व्यक्तीला घाबरवण्याचा एक आक्रमक प्रयत्न असतो. तर मग आता येतो सर्वात महत्त्वाचा प्रश्न. समजा कोणी आपल्यासोबत असा पॉवर गेम खेळायला बघत असेल, तर त्याला सामोरं कसं जायचं? परिस्थिती आपल्या नियंत्रणात कशी आणायची? घाबरू नका, यावरही उपाय आहेत. नक्कीच. यासाठी 3 सोप्या पद्धती आहेत. पहिली, नेहमी प्रयत्न करा की तुमचा आणि समोरच्या व्यक्तीचा तळहात एकदम सरळ, म्हणजे व्हर्टिकल राहील. हे समानतेचं प्रतीक आहे. दुसरी पद्धत आहे स्टेप इन टेक्निक. जर कोणी तुमचा हात खाली दाबत असेल, तर फक्त तुमचा डावा पाय एक पाऊल पुढे टाका आणि त्यांच्या पर्सनल स्पेसमध्ये जा. असं केल्याने त्यांचा हात आपोआप सरळ होतो. आणि तिसरी पद्धत, जी राजकारणी लोक खूप वापरतात, ती म्हणजे पॉलिटिशियन्स हँडशेक. आपला जो मोकळा डावा हात आहे तो समोरच्या व्यक्तीच्या हातावर किंवा मनगटावर हळुवारपणे ठेवा. यामुळे लगेचच नियंत्रण तुमच्याकडे येतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही पद्धत फक्त ओळखीच्या लोकांसोबतच वापरायची. तर या सगळ्या चर्चेवरून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल, हस्तांदोलन ही वाटते तितकी साधी गोष्ट नाहीये आणि याचा निष्कर्ष खूपच महत्वाचा आहे. ते निष्कर्ष असा आहे की हस्तांदोलन म्हणजे केवळ हॅलो म्हणण्याची एक पद्धत नाहीये. ती संवादाची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची लढाई आहे. आणि ही लढाई जिंकलात तर पुढच्या संपूर्ण संवादावर तुमचं नियंत्रण राहू शकतं. आता जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. तुम्हाला कधी असा अनुभव आलाय का की कोणीतरी तुमचा हात पिरगळलाय किंवा मुद्दाम स्वतःचा हात वर ठेवून तुम्हाला कमीपणा जाणवून दिलाय? तो अनुभव नेमका कसा होता यावर एकदा शांतपणे विचार नक्की करा.
मनाचे खेळ या आमच्या विश्लेषण मालिकेच्या या भागात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. या विषयाबद्दल अधिक माहितीसाठी आपण मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. लवकरच भेटूया एका नवीन विषयासह. मनाचे खेळ, परिस फाउंडेशन.